नवरात्र उत्सवाच्या खरेदीसाठी आता बाजारपेठांमध्ये गर्दी। खालापूर तालुक्यात नवरात्र उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करा। घोडबंदर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रात्री 12 नंतर अवजड वाहने सोडणार। प्रियोळ श्री सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटात। कोकण विभागात सेवा पंधरवडा सुरू। मुंबई शहर आणि राज्यात नवरात्र उत्सव काही दिवसांवर आल्याने आता बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येते। पितृ पंधरवडा सुरू असल्याने काही प्रमाणात खरेदीवर परिणाम झाला असला तरी कपडे खरेदी करून नवरात्र उत्सवासाठी शिलाई कामासाठी नेले जात आहेत। तसेच शहर आणि ग्रामीण भागातील नवरात्र उत्सव मंडळांची तयारीही सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी मंडप उभे राहिले आहेत। नवरात्र उत्सवाच्या दरम्यान विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। येणारा नवरात्र उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, कोणतीही अडचण असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे। 22 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे। त्या अनुषंगाने खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत सर्व नवरात्र उत्सव मंडळ, गाव पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती। त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी आवाहन केले। मंडळांनी नवरात्र उत्सव साजरा करताना डीजे मुक्त करायचा असून गावातील नवरात्रोत्सवाची पूर्व परवानगी पोलीस ठाण्याकडून घेण्यात यावी। संबंधित स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचा ना हरकत दाखला महत्त्वाचा आहे। आपले सरकार या पोर्टलवरून स्पीकर परवानगी अर्ज सादर करावा असे सांगण्यात आले। ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, यांनी व्यवस्था केली का? त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आहे ती त्या गावच्या असणाऱ्या प्रमुख असतील, म्हणजे सरपंच असतील, ग्रामसेवकांचा असतील, त्यांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी लाईटची पुरेशी व्यवस्था केली पाहिजे, त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे, झाडे तोडली पाहिजेत, पाणी पुरेसं असलं पाहिजे। फक्त नुसती स्वच्छता करून नाही, त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था करायची त्यांची जबाबदारी नसेल तर कृत्रिम तलाव तयार केलं पाहिजे। पोलीस पाटलांनी पण याची खात्री करायची की आपल्या ठिकाणी विसर्जन आहे। आमचे पोलीस व्हिजिट देत राहतील तर त्या ठिकाणी एक व्हिजिट बुक ठेवा, जेणेकरून आमच्या पोलिसांना गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या वहीमध्ये नोंद करता येईल। त्याचप्रमाणे पोलीस पाटील येतील, पोलीस पाटलांनी भेट दिली तर ते त्या वहीमध्ये नोंद करतील, अशी एक नोंद वही आपल्याकडे असावी। याबाबत आमच्याकडून तुम्हाला एक सगळ्या मंडळांना एक पत्र दिलं जाईल, नोटीस आहे, त्याचं तुम्ही संतुलन पालन करावाची आमची अपेक्षा आहे। आणि हा तुमचा सण आहे तो अत्यंत सुखाचा आणि समृद्धीचा असा जावा, तुमचं गावाचं कल्याण व्हावं असे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं सहकार्य असेल अशी अपेक्षा ठेवतो। ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी 7 ते 10 या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यामध्ये सर्व्हिस रोडचे सुद्धा विलिनीकरणाचे काम सुरू आहे। घोडबंदर रोड सर्व्हिस रोड विलिनीकरण काम तात्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा, अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। गोवा राज्यातील प्रियोळ श्री गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला। गोवा राज्यात या ठिकाणी शेकडो भाविकांनी येऊन श्री विनायकाचे दर्शन घेतले। दर दिवशी सायंकाळच्या आरतीसाठी भाविकांची गर्दी लोटत असे। गणेशोत्सवाच्या कालखंडात राज्यातील हा प्रमुख गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात शेकडो गणेश भक्तांनी साजरा केला। विशेष म्हणजे पारंपरिकता यावेळी दिसून आली। प्रियोळ येथील श्री गणेशोत्सव हा वृद्ध मंडळींसाठी प्रसिद्ध आहे। कोठेही न जाता तासनतास अनेक वृद्ध मंडळी या ठिकाणी येऊन आनंदात सहभागी होतात।
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम तसेच पारदर्शक होण्यासाठी आजपासून उपक्रम सुरू झाले आहेत। यासोबतच मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी सेवा पंधरवडा सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत विविध उपक्रम शासन पातळीवर राबवले जाणार आहेत। विशेषतः महिला आणि बालक यांच्यावर लक्ष केंद्रित करणारे अभियान राबवले जात आहेत। आरोग्य सेविकेपासून अंगणवाडी सेविकेपर्यंत सर्वांनी सहभाग घेऊन ग्रामीण भागातील अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे। राष्ट्रीय पोषण माह यावर्षी 8वा राष्ट्रीय पोषण माह आपण साजरा करतो आहोत। याच्यामध्ये केंद्र सरकारने 6 प्रकारचे थीम दिलेले आहेत। जसं मी आपल्याला सांगितलं, त्या थीमवर आधारित आपण महिनाभर म्हणजे 17 सप्टेंबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत महिनाभर आपण विविध ॲक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर घेणार आहोत। त्याच्यामध्ये आमचे जिल्ह्यातले जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सगळ्या अंगणवाड्या ज्या महाराष्ट्रामध्ये 1,10,669 आहेत त्या सगळ्या सहभागी होणार आहेत। त्यांच्यामार्फत दर आठवड्याला काय काय कार्यक्रम त्यांनी राबवावे त्याचं आम्ही ॲक्टिव्हिटी कॅलेंडर सगळ्यांना दिलेलं आहे, जे केंद्र शासनाने आम्हाला दिले आणि त्यावर आधारित सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि प्रकल्पामध्ये अंगणवाड्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत। याच्यामधून आपण पोषणाच्या संदर्भातली जागृती जनसामान्यामध्ये व्हावी आणि त्या योगे महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहावं अशी ही संकल्पना आहे। यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत का यंदाच्या पोषण महासप्ताहाचे? या 8व्या राष्ट्रीय पोषण महाचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर याच्यामध्ये 2 एक महत्त्वाचे ॲक्टिव्हिटी आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये व्होकल फॉर लोकल एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण स्थानिक लेवलला जे फूड होतं ते बाळांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी कसं महत्त्वाचं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी वापरावं अशाच प्रकारची एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं सांगितली, ते आपण घ्यायला सांगतो सगळीकडे। आणि दुसरं म्हणाल तर पुरुषांचा सहभाग या संगोपनामध्ये बालकाच्या असावा यासाठी प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये हे कार्यक्रम घ्यावेत हे केंद्र सरकारनं सांगितलं। त्या ॲक्टिव्हिटी पण आपण या पुरुषांचा सहभाग वाढला पाहिजे, वडिलांचा सहभाग मुलाच्या संगोपनामध्ये शिक्षणामध्ये असावा यासाठी आपण ॲक्टिव्हिटी घ्यायला सांगतो आहोत। हे 2 महत्त्वाचे वैशिष्ट्य या पोषण माहाचे आपल्याला सांगता येते। काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना या निमित्ताने? मी नागरिकांना हेच आवाहन करेल की हा जो राष्ट्रीय पोषण माह आहे, जे माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुपोषित भारत घडावा यासाठी ही संकल्पना आणली होती 2018 मध्ये आणि गेली 8 वर्ष आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे राबवतो आहोत। त्याचा परिणाम सुद्धा दिसतो, परंतु आणखी जास्त जागृती करणं गरजेचं आहे, ज्याच्या योगे आपण गरोदर महिलेच्या गरोदरपणापासून मुलाचे पहिले 1000 दिवस जे आहेत त्या काळामध्ये जर आपण योग्य काळजी घेतली तर मला वाटतं त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी, त्याचं शैक्षणिक जीवन चांगलं राहण्यासाठी, त्याला एक चांगला नागरिक म्हणून घडण्यासाठी अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। म्हणून बाळाच्या पहिल्या 1000 दिवसामध्ये मातेची आणि बाळाची पोषणासंदर्भातली आणि आरोग्यविषयक आणि व्हॅक्सिनेशनसाठीची सगळी काळजी जर आपण घेतली तर खऱ्या अर्थानं आपण सुदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करू शकतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।